नमस्कार मंडळी, आज आपण मटणाचं सूप बघणार आहे. अतिशय पौष्टिक आणि खायलाही छान आणि पिण्यासाठी छान मस्त. सर्व म्हाताऱ्यापासून तर लहान लेकरांपर्यंत. आता आपण 1 चम्मच इथं तूप टाकलेलं आहे, 5-6 मिऱ्या टाकलेल्या आहे, दालचिनी टाकलेली, 1 तेजपान टाकले आणि 1 मीडियम आकाराचा कांदा चिरून टाकलेला आहे पातळ. आता हे छान थोडंसं तुपामध्ये हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 1 टोमॅटो टाकलेला आहे चव येण्यासाठी सूपची, कारण की मुलं कसं थोडंसं तिखट आंबट असं पितात म्हणून. आणि बकऱ्याचं म्हणजे मटणाचं सूप कसं चांगलं असतं आणि बकरा कसं थंड असतं ना, हे मटण थंड असतं, तर उन्हाळ्यातही आपण म्हणजे पिऊ शकतो सूप. लहान मुलांसाठी, म्हाताऱ्या लोकांसाठी अतिशय पौष्टिक. ज्यांचे हाडं बिडं दुखतात, हातपाय दुखतात, त्यांनी हे मटणाचं सूप आवर्जून पिणे. आठवड्यातून किंवा 15 दिवसातून 1-2 वेळा तरी. किंवा आपण भाजी करतो, कालवणी करतो, तर त्यातलं 1 कपही पिलं तरी चालतं. आता आपण मस्त याच्यात हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेले आणि आता मटण आपण टाकून घेतलेले ते परतवून घ्यायचं, मस्त फिरवून घ्यायचं. एकजीव करायचा कांदा, टोमॅटो, हळद. तूप टाकलं ना, तुपाने वेगळी टेस्ट येते. गरम गरम पिला की मस्त एकदम. आता आपण बघूया, त्याला पाणी सुटलं असेल बघा. पाणी आपण टाकलं नव्हतं, मटणाला छान पाणी सुटलं. मटण त्याचंच म्हणजे स्वतःचंच ते पाणी सोडत असतो, त्याच्या अंगाचं पाणी निघतंच असं शिजवताना. नंतर जर आपल्याला सूप वाढवायचं असेल तर आपण टाकू शकतो अर्धा ग्लास, 1 ग्लास. बघा, आपलं मटण शिजत आलेलं आहे. आज फक्त मटणाच्या सूपाची रेसिपी बनवलेली आहे मी. मस्त शिजलेले छान. आणि चुलीवर शिजवलं ना तर त्याचा मस्त हे येतं, फ्लेवर येतात छान. बघा, मटण शिजलेले मस्त. सूप पण झालेले छान. 1-1.5 ग्लास सूप बनलेले आणि मटण पण आपलं अतिशय सुरेख शिजलेलं आहे. बघा, आता मस्त गरमागरम आपण सूप पिऊया. तुम्ही पण करून बघा. जर माझी रेसिपी आवडत असेल तर शेअर करत जा, लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट्स करत जा. आता हे चला, मी आता सूप पीत आहे मस्त गरम गरम. तुम्ही पण करा घरी, तुम्ही पण प्या, मुलांना पण द्या, स्वतःही प्या. स्ट्रॉंग राहा, हेल्दी राहा.